नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला तोंडल्याची चटपटीत भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. हे बघा, मी पाव किलो तोंडली घेऊन आली आणि ती हिरवीगार अशी निवडून घ्यायची आणि त्याच्यावर सफेद सफेद असे टिपके असले तर ती तोंडली अजून चांगली असते. त्यांना असं उभं चिरून घ्यायचे म्हणजे ते लवकर शिजतात. असे पातळ त्याचे 4-5 स्लाईस करायच्या अर्ध्या भागाच्या आणि पातळ चिरल्यामुळे त्याच्यात मीठ मसाला चांगला जिरतो. तर असे मी पातळ सर्व तोंडली चिरून घेतली आहेत. हे किती छान दिसतात. आणि नंतर मग कढई गरम करत ठेवली आहे. हे भेंडीची तोंडलीची भाजी माझ्या मुलीला पण खूप आवडते. आधी ती हळदीवरची तोंडली खात नव्हती, आता अशी चटपटीत बनवली की तिला खूप आवडते. मग दुपारी पण खाते, संध्याकाळी पण खाते. बघा, 1 चमचा मी तेल टाकला आहे. आता हा तेल चांगला गरम झाला की नाही हे पाहण्यासाठी एक तोंडल्याचा तुकडा टाकून पाहूया. आता तेल आपला गरम झाला आहे. मग सगळी आपण तोंडली टाकून घेऊया. सगळी तोंडली टाकून घेतली की चांगली त्यांना परतून घेऊया. आधी सुरुवातीला गॅस आपली थोडी फास्ट ठेवायची. नंतर चांगली परतून घेऊया. परतली की गॅस एकदम लो फ्लेम ठेवून झाकण ठेवून वाफेवर 5 मिनटं शिजवून घेऊया. 5 मिनटानंतर आपण चेक करूया. बघा, तोंडल्याचा कलर बदलला आहे आणि त्यामुळं ते थोडं आपण कशी शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडं दाबून बघायचं. त्याचे तुकडे झाले इझिली दाबले की तर समजायचं आपली तोंडली शिजली आहेत. आणि नंतर आपण त्याच्यात आता मसाले घालूयात. तर माझ्या मसाल्याचा छोटा चमचा आहे, त्यामुळे मी त्याच्या हिशोबात सांगते की 1 छोटा चमचा मी मीठ टाकला आहे. जर तुमचा चमचा मोठा असेल आणि आहे पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, कारण तिखट फक्त दिसायला लाल आहे, आणि पाव चमचा गरम मसाला आणि ढवळून घेऊया. आपण चांगलं मिक्स करूया. नंतर आपण त्याच्यात जिरेपूड टाकूया. तर हे पाव चमचा जिरेपूड, हे मी घरीच बनवते. धणे आणि जिरेपूड, जिरे चांगले भाजायचे आणि हे धणेपूड टाकलं पाव चमचा. पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण 1-2 मिनटासाठी पुन्हा वाफेवर ठेवूया. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडा मसाला जास्त टाकू शकता. तर आपण पुन्हा सगळं मिक्स करून वाफेवर 1-2 मिनटासाठी ठेवूया. आता 2 मिनटं झाले आहेत. जनावर चांगली वाफ निघते. चांगला मीठ मसाला चांगलं जिरला आहे त्याच्यात आणि खाली लागली पण नाहीत. आपण कढई नेहमी जाड घ्यायची. कोणत्याही गोष्टी वाफेवर शिजवताना कढई जाड घ्यायची. आपली तोंडली रेडी आहे.